पाकिस्तानसोबत झालेल्या 1971 सालच्या लढाईमध्ये वापरण्यात आलेल्या T-55 हा रणगाडा शूरवीरांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झालेला असून सातारा शहरातील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये या रणगाड्याला आता बसवण्यात आलाय। उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक रणगाडा सातारा नगरीमध्ये दाखल झालेला असून आता तो शूरवीरांच्या जिल्ह्याचं नावलौकिक आणखीनच वाढवणार आहे। पाकिस्तान सोबत झालेल्या लढाईमध्ये हा रणगाडा 1971 साली वापरण्यात आला होता। या रणगाड्याच्या माध्यमातून पाकिस्तानी शत्रू सैन्याला यमसदनी धाडण्यात आलं होतं आणि मोलाचं योगदान या रणगाड्यानं बजावलेलं आहे। रशियन बनावटीच्या या रणगाड्यानं भारतासाठी तब्बल 38 वर्ष आपली देशसेवा बजावल्यानंतर 24 फेब्रुवारी 2009 मध्ये या रणगाड्याला सेवेतून निवृत्त करण्यात आलं। या ऐतिहासिक रणगाड्याचं स्मारक शूरवीरांच्या जिल्ह्यात उभारण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून सातारा शहरातील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये त्यासाठी सुशोभीकरण करून हा रणगाडा बसवण्यात आलाय। शूरवीरांच्या जिल्ह्यातील हे स्मारक आता एक ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखलं जाणार असून साताऱ्यामध्ये या ऐतिहासिक रणगाड्याला पाहण्यासाठी आता नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे। तर ऐतिहासिक रणगाड्याला साताऱ्यात आणून त्याचं स्मारक केल्याबद्दल या शूरवीरांच्या जिल्ह्यामधून देखील त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे।